कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भास्कर दा ऐक माझं, आपण आकाशाची वाट बघतोय पण अरे वेळ निघून चाललाय। अजून डिले केलं ना तर आपल्या हाती काहीच राहणार नाही रे इतकी मेहनत करून। ही वेळ खूप महत्वाची आहे। मग तू सही कर, कारण आकाश आल्याशिवाय मी पेनला हात सुद्धा लावणार नाही। आकाश आला की मी त्याच्याशी बोले आणि मग माझा निर्णय घेईन। असं काय करताय तुम्ही? अखिल म्हणतोय ना त्याने व्हेरिफिकेशन केलंय, एकदा तरी विश्वास ठेवून बघा ना अखिलवर। अवनी तू प्लीज शांत बसशील? तुला या डील बद्दल काही माहिती नाहीये ना, मग प्लीज मध्ये बोलू नकोस। सॉरी दादा, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण अखिलवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? म्हणजे आपण आकाश दादाचं मत लक्षात घेतोच आहे की, पण आकाश दादा ऑलरेडी लेट आहे आणि आपल्यालाही उशीर झाला। एवढं मोठं डील आपल्या हातून गेलं तर आपण कोणाला जबाबदार धरणार आहे? म्हणून मी कोणतीही शहानिशा न करता या डॉक्युमेंट्सवर सही करू असं वाटतंय तुला? तुम्ही सगळे मला फोर्स करताय का? दादा तुला कोणीही फोर्स करत नाहीये, तुला फक्त मी समजावून सांगतोय रे। अरे वेळ वाया चाललाय। ते क्लायंट बघ अर्धा तास झाला बाहेर उभे आहेत, त्यांना काय वाटेल? आणि तू त्यांच्या समोर त्यांच्यावरती आरोप केलास। अरे करण्याआधी जरा विचार तरी करायचास ना। अखिल जास्त बोलतोयस तू, आणि तू मला अक्कल नाही शिकवायची। मी कोणतेही आरोप उगाच करत नाहीये। आकाशशी माझं बोलणं झालंय आणि मी तुला हजारदा अवेअर करण्याचा प्रयत्न केलाय, पण तू समजतच नाहीयेस। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी सीईओ असलास ना तर मी सुद्धा जॉईंट सीईओ आहे। त्यामुळे मी सही केल्याशिवाय कोणतंही डील फायनल होणार नाही, आणि आकाश आल्याशिवाय मी कोणत्याही पेपरवर सही करणार नाही, हे माझं ठरलंय। बस गप्पा बसा दोघी। तोंडातून एक अक्षर सुद्धा काढलं तर याद राखा। हा सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मला अर्ध्या तासात निघावं लागेल। तर तुम्ही सांगा आता काय करायचं ते, म्हणजे त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करूया। हाय एव्हरीवन, कसे आहेत बच्चा? तुम्ही सगळे कसे आहात? नाही मला कळलं की सरप्राईज आहे इथे। काय ग जयू? तनया फोनवर म्हणाली की सरप्राईज आहे म्हणून आले मी। अरे सर तुम्ही इथे काय करताय? अरे विशाखा मॅडम नमस्कार, तुम्ही इथे कशा काय? अहो कशा म्हणजे काय, माझ्या जावयाचं घर आहे हे, आणि मला कळलं की तो काहीतरी सरप्राईज देणार आहे म्हणून आलीये मी। पण तुम्ही काय काम काढलं? मिस्टर अखिल ठाकूर यांच्याबरोबर माझं एक डील आहे आज। ओ बर, त्यासाठी त्यांनी मला इथे बोलवले। अरे वा, व्हेरी गुड। मग काय अखिल, झालं का डील? ऍक्च्युली जे सरप्राईज प्लॅन केलं होतं ते हेच। ओ अच्छा, माझ्या आयुष्यातली पहिली मोठी डील। अख्ख्या भारतात एकाच वेळेस 100 इव्हेंट्स करण्याची डील। क्या बात आहे। आणि ही डील मला माझ्या आईबाबांसमोर साईन करायची होती, आणि त्यासाठीच मी सरगर सरांना घरी इन्व्हाइट केलं होतं, आणि ते माझ्या रिक्वेस्टचा मान ठेवून आले सुद्धा। मग डील साईन झालं की नाही? नाही अजून नाही, पण होईल होईल। अखिल, अरे तू मम्माला खरं सांगू शकतो, मम्मा आपल्या घरचीच आहे। एक मिनिट, काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की मी सांगतो काय प्रॉब्लेम आहे तो। यांचं म्हणणं आहे की माझी कंपनी फ्रॉड आहे, हो ना मिस्टर भास्कर? आणि यांचे भाऊ आकाश ठाकूर त्यांचंही तेच म्हणणं आहे। इनफॅक्ट त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आहे माझ्या कंपनीबाबत आणि त्यांचा तसा आरोप आहे, बरोबर ना मिस्टर अखिल? नाही 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 सर नाही, मी असं काहीच म्हणालो नाहीये। मी तुमच्यावरती काही आरोप नाही केला सर। भास्कर दादाचं म्हणाल तर
आय थिंक काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. करेक्ट, यू आर ॲब्सोल्युटली राईट. मिसअंडरस्टँडिंगच झालेलं असणार. म्हणजे असं आहे की आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एखाद्या कंपनीला जर का हरवायचं असेल तर त्या कंपनीबद्दल चुकीचे पुरावे, चुकीची माहिती, मिसकम्युनिकेशन हे रायव्हल कंपनी करतेच. अरे ती स्ट्रॅटेजी असते त्यांची. अँड आय एम शुअर सरांच्या कंपनी बाबतीत सुद्धा ना हे असंच झालेलं असणार. म्हणजे भास्कर असं आहे की अरे सरांची कंपनी फ्रॉड असूच शकत नाही. मी स्वतः कितीतरी डील साईन केली आहेत त्यांच्या बरोबर, आय मीन त्यांच्या कंपनी बरोबर. आणि खरं सांगू का, अनेक कंपन्यांनी त्यांच्या कंपनी बरोबर टायअप सुद्धा केली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं ना तर PMP पंप्स, वॉटर प्युरिफायर, जीवा कम्युनिकेशन या मोठ्या कंपनींनी टायअप केले त्यांच्या कंपनी बरोबर. अरे सरांचं खूप नाव आहे मार्केटमध्ये. अतिशय चांगला माणूस, विश्वासू माणूस, व्यवहाराला चोख. आजपर्यंत त्यांनी कुणाचा एक नवा पैसा सुद्धा बुडवलेला नाहीये. आणि हे बघा, तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की मी सरांच्या तोंडावर त्यांचं कौतुक करते तर तुम्ही चौकशी करू शकता. अगं काय सांगतेस विशाखा तू? पण आकाशने मला फोनवर सांगितलं की नाही ते वसुंधराने कुठले तरी भलतेसेल ते पुरावे दिले असतील त्याच्या हातामध्ये आणि आकाश तेच धरून बसला असेल म्हणून त्याचा फोन आला तुला. मला वाटतं ना जयश्री अगदी बरोबर बोलते. नाही म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मला काही इंटरफिअर करायचं नाहीये, पण एक बोलू का मी, मला खरंच असं वाटतं की अखिल दिवस रात्र जी मेहनत करतोय ना त्याचं त्याला अजून फळ नाही मिळालेलं. आणि त्या वसुंधराला ना कदाचित असं वाटत असेल की अखिल मेहनत करून पुढे जाईल आणि आकाशला अशी साधारण कामं करायला लागतील, म्हणून कदाचित ती गैरसमज पसरवत असेल, नाही का? हा बरोबर आहे तुझं विशाखा. भास्कर, मी काय म्हणते, तू आता फार विचार नको करत बसू त्याच्यावर. तू सही करून टाक. कसं आहे, अखिलनी चौकशी केलीच आहे ना कंपनीची, मग तो घेईल ना जबाबदारी. हे तर तुम्ही दोघांनीही जबाबदारी घ्या, काय हरकत आहे. तसाही माझा वसुंधरावर काही विश्वास नाहीये. आणि आकाशला जे या कंपनी विरुद्ध पुरावे सापडले ते खोटे नसतील कशावरून. विशाखा मावशी, तू म्हणतेस त्याप्रमाणे यांच्या रायव्हल कंपनीने यांचं रेप्युटेशन खराब होण्यासाठी काय केलं असेल तर हे शक्य आहे. म्हणजे तसेच पुरावे मिळतील ना? हो अगदी. एक्झॅक्टली, आम्ही पण तेच म्हणतोय दादा. नाही, मला वाटतं ना आकाश दादाला नक्की काहीतरी गैरसमज झालाय. या हेच मी तुम्हाला कधीच समजावून सांगत होते ना. सगळ्यांदेखत मला ओरडलात तुम्ही. अवनी, आणि हे बघ, विशाखा ओळखते ना त्यांना. मग आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे, काय ग विशाखा? अगं हो, अगदी 100%. डोळे झाकून विश्वास ठेवा तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.